नमस्कार सर्वांना. तर आज बनवणार आहे खमंग असे थालीपीठ आणि तेही चीज टाकून बनवलेत. खूप दिवसापासून मला हे थालीपीठ बनवायचे होते, तर आज म्हणलं आज बनवूनच टाकूया आणि खूप छान लागले हे थालीपीठ. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं. छोटा 1 चमचा हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकले आणि 6 ते 7 कांदे बारीक चिरून घेतले होते ते टाकलेत. भरपूर अशी कोथिंबीर घेतली, 10-12 हिरव्या मिरच्या, भरपूर असा लसूण आणि 1 चमचा जिरे टाकून पाणी टाकून बारीक वाटून घेतले. छान मिक्स करून घेतले. आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घेणार आहे. पीठ मळून झाले. आता एक सुती कपडा ओला करून घेतलाय, त्यावर पण अजून थोडंसं पाणी टाकलं आणि आता हे गोळा करून हा थापून घ्यायचा आहे. खूप जाड पण नाही आणि पातळ पण नाही, असं हे थापून घेतलंय थालीपीठ. मध्ये एक होल पाडून घेतलंय. तवा आपला तापलेला आहे, त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि हे कपडा पलटी करून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं आहे आता कपडा. आता कढईने तेल सोडून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे. 2 मिनिटांनी झाकण काढायचे आणि परत एकदा तेल सोडून पलटी करून घ्यायचे. भरपूर असे तेल टाकून खमंग थालीपीठ भाजून घ्यायचे, तरच याला चव छान लागते. जेवढे खमंग भाजून घ्याल तेवढे छान लागते हे थालीपीठ. आता चीजचे स्लाइस होते ते तुकडे करून याच्यावर अर्ध्या थालीपीठवर टाकून आता हे दुमडून घेणार आहे आणि मंद आचेवर थोडेसे हे भाजून घेणार आहे. तर तयार झाले आपले थालीपीठ. चीज टाकून खूप छान लागले हे थालीपीठ. एकदा तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.